DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने सातपूर आणि अंबड MIDC परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी BLVD हॉटेल येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला उद्योग क्षेत्रातील उद्योजक, HR मॅनेजर, निमा आणि आयमा संघटनेचे पदाधिकारी तसेच महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। बैठकीदरम्यान सातपूरचे सभापती समाधान देवरे यांनी MIDC परिसरातील विविध प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले। सातपूर, अंबड आणि सिडको परिसरात राहणाऱ्या स्थानिक युवक युवतींना MIDC मधील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी किमान 20% जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली। MIDC मधले जे काही समस्या असतील या कशा दूर होतील त्याच्यासाठी त्यांचं आपण सगळ्यांतर्फे अभिनंदन करू। आणि आता साहेबांनी सांगितलं दर 3 महिन्याने बैठक झाली पाहिजे। आम्ही आमच्या महानगरपालिकेचा सभापती या नात्याने मी तुम्हाला एक शब्द देतो की ज्या काही महानगरपालिकेतर्फे ज्या काही तुम्हाला सुखसुविधा पाहिजे त्या नक्कीच आम्ही तुम्हाला पुरवण्यात येणार आहे। आमच्या महापौरांना आम्ही बाळासाहेब आम्ही सांगितलं MIDC बद्दल समस्या, त्यांनी सुद्धा चांगला निधी असं याच्यासाठी जर एक 20% जागा जर तुम्ही आरक्षित ठेवल्या आणि आमच्या मुलांना जर तुम्ही नोकऱ्या दिल्या तर नक्कीच आम्ही तुमचं धन्यवाद मानू। कारण आमच्या नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी नोकरी लागतो आणि आमचे स्थानिक जे मुलं असतील, स्थानिक त्याचा अर्थ असा आहे की त्याचा ॲड्रेस हा सातपूर, अंबड आणि सिडको मधला आधार कार्डवर जर ॲड्रेस असेल आणि तो जर तुमच्या कंपनीला पात्र ठरत असेल, आम्ही असं म्हणणार नाही की तो 10वी झालेला आहे त्याला इंजिनियर म्हणून घ्या, परंतु तो जर पात्र असेल तर त्याच्यासाठी ज्या काही 20% जागा असतील तर तुम्ही आमच्यासाठी आमची आमदारताईंच्या व आमच्यातर्फे तुम्हाला विनंती करून की त्यांना नोकरी द्यावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। व आमच्या नाशिकमध्ये महिला बचत गट भरपूर प्रमाणात ताईंच्या अंडरमध्ये आपण महिला बचत गट स्थापन केलेला आहे। नुसता बचत गट स्थापन करून त्या महिलांना जर उद्योग मिळत नसेल तर त्या महिलांचा बचत गटाला काही अर्थ उरत नाही। आपल्या MIDCने जर ठरवलं, सगळ्याच उद्योगपतींना मी रिक्वेस्ट करेन की या महिला बचत गटाला आम्ही त्यांच्या जबाबदारी घेऊ। तुम्ही जर त्यांना आम्ही आमच्या महानगरपालिकेचे जे काही महिला बचत गटांसाठी जो काही उद्योजक म्हणून त्यांना आम्ही आता घोषित करतोय, त्या ठिकाणी जर तुमच्या कंपनीमधलं काही काम देता आलं तर आमच्याशी संपर्क साधा। तुमच्या कामाच्या, तुमच्या ज्या काही प्रोडक्टची जबाबदारी आम्ही घेऊ आणि या बचत गटाला सुद्धा तुम्ही काम द्यावं एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि अपेक्षा बाळगतो की आमच्या तरुण युवा पिढींना तुम्ही 20% जागा आरक्षित करावा एवढी विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDCतील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी सभापती समाधान देवरे यांनी केली। महिला बचत गटांकडून विविध कामे करून घेण्यासाठी कंपन्यांनी त्यांना संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले। बचत गटांना काम मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्याची ग्वाही सभापती समाधान देवरे यांनी बैठकीत दिली। या दरम्यान सभापती समाधान देवरे यांनी मांडलेल्या या मागण्यांना आमदार सीमा हिरे यांनी पाठिंबा दर्शवला। स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी तसेच महिला बचत गटांना काम उपलब्ध करून देण्यासाठी MIDCतील उद्योजकांनी आणि कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले। सातपूर आणि अंबड MIDCतील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन, महानगरपालिका आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।